धंगेकर आणि राऊतांमध्ये रंगला कलगीतुरा. त्या टीकेवर रवींद्र धंगेकरांचं चोख प्रत्युत्तर. पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतर केले. रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे महाविकास आघाडीला पुण्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीला अटक होण्याची भीती असल्यामुळे धंगेकरांनी सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत देखील मांडलंय आणि त्याला रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. धंगेकर म्हणाले, नाही, त्या लोकांनी माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला, मात्र आम्ही घाबरत नाही. ते संजय राऊत यांचं मत आहे, ते माझ्यासाठी बोलले असतील किंवा त्यांनी माझी बाजू मांडली असेल, परंतु ते त्यांचं मत आहे, मी घाबरलो नाही. मी स्पष्ट सांगितलं, आमची चूक असेल तर आम्हाला खुशाल तुरुंगात टाका, परंतु मी कधी चुकीचं काम केलंच नाही, त्यामुळे मला भीती वाटत नाही, असं स्पष्ट मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं आहे. मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, मी ज्या जागा विकत घेतली ती मी 6वा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते, त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली. मग सरकार जर वरच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चूक आहे का हे तुम्ही तपसून घ्या. कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच अख्खा वक्फ बोर्डचा, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वक्फ बोर्डचा असला पाहिजे. आणि ही जागा 1966 पासून ती जागे वक्फ नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली. त्यानंतर ते 5वा मालक मी आहे आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशनने परवानगी घेतलेली, त्याच्यावर आम्हाला बँकेने, नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि तिथं आमचं बांधकाम पूर्ण झालं. फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुळं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिकच त्यांचे मनामध्ये, कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, ते त्यात मालक आहेत, मनसेचे नगरसेवक आहेत, ते मालक आहेत, मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही 5-6 लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसर बँक लोन बिन सगळं झाले आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत, बँका आहेत, त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय. तुम्ही एक पार्ट बघितला, दुसरा पार्ट शेजारचा बघा, तो एकच घर नंबर आहे. पण याच प्रकरणावरनं भाजपने तुमच्यावरती निशाणा साधला होता, मात्र याच प्रकरणावरती तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुमच्या कुटुंबियापर्यंत आलं होतं, अशी देखील टीका होऊ लागलेली आहे. काय म्हणाल याच्यावरती? मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे, कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे, असे 90 जण आहेत की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा पक्ष प्रवेश घेतलेला आहे, तुम्ही पण त्यामध्ये येता का? नाही बघा, आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही, आणि केलं असेल तर मला कोणी पाठीशी घालू नका. आणि काँग्रेसच्या लोकांचं असं म्हणणं आहे, काँग्रेसचे शहराध्यक्ष असं म्हणले की तुम्ही मागील 2.5 ते 3 वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही, योगदान शून्य आमदार राहिलेले आहेत, पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्यांचे आभार मानले ना, मी परत एकदा मानतो. माझे काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी त्यांनी माझ्याबरोबर काम केले, मला 3 निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष ते त्यांनी प्रचंड काम केलं, त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले. उद्याही मानन, परवाही मानन, कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळं खासदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली, तर त्यांचे विसरू कसं शकतो? तुमच्यामुळे निष्ठावंत निर्णय घेताना वरिष्ठांशी बोलणं केलं किंवा काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यांसोबत चर्चा केली नाही, एवढा मोठा निर्णय घेताना म्हणून तर त्यांचे आभार मानले, त्यांची माफी मागितली. पक्षाचा अजेंडा तुम्ही आतापर्यंत चालवला नाही असं त्यांनी आरोप केला. म्हणून तर माफी मागितली, चुकलं माझं. काल जे कुठलंही काँग्रेस भाषण ऐकलं त्यामुळे त्यांनी कसं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.